मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508। माझा व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर एकच आहे, 9850015558। कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। अनेक नागरिकांनी, ज्योतिषप्रेमींनी आणि सराफ बाजारातून सोन्या चांदीविषयी मार्गदर्शन करा, तेजीमंदी भावाविषयी असं मला सुचवण्यात आलं। दौऱ्यावर असल्या कारणाने नोव्हेंबरपूर्वी तेजीमंदीची वर्तवता आली नाही, व्हिडिओ मार्गदर्शन करता आलं नाही। आज आपल्याला 4 तारीख आहे आणि जवळजवळ 8:15 वाजले सकाळचे आहे। नोव्हेंबर 2025ची तेजीमंदी आपण बघणार आहोत। ज्या वेळेला सोन्या चांदीचे सारखे भाव वाढत होते त्यावेळेला आम्ही सांगत होतो की सांभाळून राहा। सोन्या चांदीच्या भावाला आगी लावण्याचे प्रकार होत आहे। ही कृत्रिम तेजी आहे, ही नैसर्गिक तेजी नाही। आणि सारखे भाव वाढत असताना आम्हाला सारखे विचारण्यात होतं ती कहो गुरुजी, तुम्ही मंदी सांगत आहात आणि तेजी होत आहे। त्यांचा तो विचार, दैनिक विचार हा बरोबर होता, परंतु विचाराच्या दृष्टिकोनातून मी ठाम होतो की हे सोन्या चांदीचे भाव वाढवले जात आहे कृत्रिमरित्या। काही देशांकडे साठे पडलेले होते सोन्या चांदीचे, त्यात युद्धजन्य परिस्थिती होती, राजकीय अस्थिरता होती, ट्रम्प सारख्यांची राजकीय धोरणे बदलणारी होती, ते त्यांनी भर घातली आणि मग सोन्या चांदीचे भाव एकसारखे वाढू लागले। परंतु ही स्थिती फार काळ टिकणार नव्हती, ग्रहस्थिती पण त्या योगाला अनुकूल नव्हती। म्हणून मी नेहमी सारखे सांगत होतो सोन्या चांदीचे भाव उतरणार आहे। त्यावर माझ्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती पण नव्हती, ही पण तितकीच खरी गोष्ट आहे। परंतु मी 10 वर्षापूर्वी सांगितलेलं होतं की 2025च्या जवळपास 1.5 लाख सोनं होईल आणि 1.5 लाख चांदी होईल। मध्यंतरी 2030चं भविष्य पण मी वर्तवलेलं होतं। दैनिक दिशावर व्यापार, पुणे अजय मिश्रा यांच्या अंकामधून ते प्रसिद्ध झालेलं होतं। अनेक वर्तमानपत्रांना मी देत असतो, परंतु त्यांची दृष्टी काय आहे, त्यांची नीती काय आहे ते प्रसिद्ध केले जात नाही आणि होत नाही। हे दुर्दैवी आहे। लोकांना, वाचकांना काय हवं आहे ही दृष्टी वर्तमानपत्रांना नाही असे दिसू लागलेलं आहे। असो, नोव्हेंबर 2025ची बाजारभावाची भविष्यवाणी करत असताना सोन्या चांदीचे भाव हे हेलकावे खात राहणार आहे। काही तेजीमंदीचे खेळ खेळणारे मोठे व्यापारी व्यावसायिक करत आहे, देश पण करणार आहे। परंतु जेवढी राष्ट्रांनी सोन्याची आणि चांदीची खरेदी केलेली आहे त्यांना ते एक दिवस साठे विक्री काढावेच लागेल, कारण आर्थिक परिस्थिती फार मोठी नाही। भारताने सोने विक्री काढल्याची वार्ता आहे, 30 टन 35 टन असे वार्ता कुठेतरी आलेली आहे, खरं खोटं माहीत नाही। परंतु प्रत्येक देशाला ह्या आज न उद्या सोन्या चांदीच्या स्टॉकची विक्री ही करावीच लागेल। त्यावेळेला सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये अभूतपूर्व मंदी आल्याशिवाय राहणार नाही। परंतु असं जरी झालं तरी 2030च्या पुढे, 2030 या वर्षी आणि 2030च्या पुढे सोन्या चांदीचे भाव आगी लागण्यासारखे मोठ्या प्रमाणावर वाढतील। हे एवढे वाढतील की खरेदी करणं अशक्य होईल असं नाही। शक्यता ही चलनवाढीच्या याच्या दृष्टिकोनातून आहे। भारतीय रुपया अत्यंत कमजोर झालेला आहे। भारत देश हा हाती कटोरा घेऊन पहिल्या क्रमांकावर उभा आहे, हे लक्षात घ्या। भारतीय अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या तिथे ICUमध्ये भरती होण्याच्या स्थितीत आहे। भरमसाठ टॅक्स गोळा केला जात आहे आणि तो मात्र जनतेच्या पदरात पडत नाही आहे। जी नको ती कामं केली जात आहे आणि जनतेला आवश्यक ती कामे होत नाही, अशी दुर्दैवी स्थिती भारतीय राजकारणाची झालेली आहे। आणि असत्यपणा बोलण्यामध्ये अधिकाधिक येऊ लागलेला आहे। सोने चांदीचे वाढणारे भाव, नित्यरोज भाव
वाढत असताना सोन्या चांदीचे भाव एकसारखे उतरतील ही आमची भविष्यवाणी आजही खरी ठरत आहे आणि पुढेही ठरणार आहे. सोन्याचे भाव 1 लाखाच्या आत गेले पाहिजे किंवा चांदीचे भाव देखील 1 लाखाच्या जवळपास खाली आले पाहिजे. असे आले तर आपण बिनधास्त सोन्या चांदीची खरेदी करावी, पण ती खरेदी करून विक्री करू नये. विक्री करून थोड्याशा नफावर आपण समाधान मानू नये. दीर्घकालीन 2030च्या पुढे विक्री करण्याची गरज असली तर करावी, कारण त्याच्या पुढे अधिक भाव वाढण्याची संभावना आहे. दीर्घ गुंतवणुकीसाठी इसवी सन 2030मध्ये सोन्याचे भाव 2 ते 2.5 लाखाच्या पावतीवर उंची गाठतील आणि ह्याच दरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर 3 लाखाच्या जवळपास सोने चांदीचे भाव गेल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. त्याच गतीने प्रत्येक राष्ट्राची गती ही हिंसरतेने क्रूरतेने चाललेली आहे. शांततेच्या दृष्टिकोनातून नाही आणि त्यात राजकीय ओरबाडणे, राजकीय संपत्ती म्हणजे राजकीय नेत्याच्या संपत्तीत बेसुमार वाढ होत आहे. प्रत्येक राष्ट्रामध्ये हे घडत आहे. असं असताना सोन्या चांदीचे भाव त्याच गतीने वाढणारे आहे. युद्धजन्य परिस्थिती काय निर्माण होते आणि त्यावेळेला युद्ध सुरू होणारच आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु वर्तमान स्थितीत भारतीय राजकारणाची आणि आर्थिक स्थिती पाहिली तर ही डावाडोल आहे. आज भारतीय अंतर्गत दवाखाने हे आणि औषधी यांचे मोठ्या प्रमाणावर व्यापारीकरण झालेले आहे आणि जिथे नको तिथे खर्च सरकारचा होत असल्याकारणाने भारतीय जनतेच्या यात प्रत्यक्ष काहीही पदरात पडत नाही आहे. आज भारत देश इतर देशाच्या तुलनेने शून्यवत दर्जाचा आर्थिक बाबतीत आहे. राजकारणाने काही सांगितलेली आर्थिक परिस्थिती ही अत्यंत चिंतनीय आहे. यात बदल होणे दशकोदशके लागतील तरी परिस्थिती सुधारण्याची चिन्ह येणार नाही. शेअर, बँका, कंपन्या, प्लॉट, वास्तू, शेती इतर अन्य बचतीपेक्षा सोन्या चांदीच्या बचतीच्या दृष्टीने श्रेष्ठ ठरत आहे आणि श्रेष्ठच राहणार आहे आणि हे सर्वच देशांना पटलेलं आहे. म्हणून इतर सर्व देशांची सोन्या चांदी खरेदीकडे ओढ लागलेली आहे. प्रॉपर्टी, शेती, वस्तू, बँका, प्लॉट, कंपनी, दवाखाने यांचे सामाजिकरण मात्र होणेच आहे, याबाबत दुमत नाही. आणि म्हणूनच या कारणाकडे याच्यामध्ये बचतीपेक्षा सोन्या चांदी बचतीकडे भारतीय जनतेचा कल तर पूर्वापारपासून आहे. परंतु इतर देशात पण ही परंपरा, हे वारे सुरू झालेले आहे. उद्या 5 तारीख आहे. सोन्या चांदीत मंदीची संभावना ग्रहयोग वर्तवित आहे. 6 तारखेला थोडीशी मामूली तेजी येईल. 8-9ला पुन्हा तेजी मंदीचे खेळ सुरू राहणार आहे. 10-11ला हळूहळू तेजी आपल्याला येणार आहे सोन्या चांदीच्या भावात. तरी आपण ही घाबरू नये. ही भ्रमित करणारी तेजी असणार आहे एवढं मात्र निश्चित. 16-18ला तेजी, 18ला तेजी, 19ला मात्र मोठ्या प्रमाणावर मंदीची वाटचाल सोन्या चांदीच्या भावात आपल्याला सुरू असलेली दिसत असली तरी 20 तारीख तेजी आहे, 23ला तेजी आहे आणि 26ला तेजी आहे. मंदीची वाटचाल 28, 29 आणि शेवटच्या या महिन्यातील तारखेला सोन्या चांदीत मंदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तरी सोन्या चांदीच्या बाबतीत खरेदी विक्री करत असताना मात्र आपले अनुभव आणि आपल्याला स्वतःचा भरोसा, स्वतःचा विश्वास यावरच करावा. कारण आमचे हे सगळे अंदाज जे आहे ग्रहगोलाच्या स्थितीवर अनुसार बाकीत वर्तवण्याचे असतात. याच्यात आम्हाला सोन्या चांदीच्या व्यापारीकरणाचा, व्यापारी धोरणाचा अजिबात अनुभव नाही हे लक्षात घ्या. परंतु ग्रहस्थितीचा अनुभव असल्याकारणाने आज आम्ही आता पाहू तर जी भविष्यवाणी तुम्हाला सांगितली ती 2030 दैनिक दिशावर व्यापार पुणे अजय मिश्रा यांच्या 10 वर्षापूर्वीपासून सांगितली ती भविष्यवाणी अत्यंत तंतोतंत खरी ठरलेली आहे. राम मंदिर बांधण्याच्या पूर्वी आम्ही 2-3 वर्षापूर्वी सांगितलं की अमुक तारखेला राम मंदिर पूर्ण होईल. त्याप्रमाणे सत्यतेत झालेलं आहे. भारत पाकिस्तान युद्धाचा वेळा अनेक ज्योतिषांनी किंवा अनेक पंडितांनी किंवा अनेक वर्तमानपत्रांनी किंवा प्रत्यक्ष सरकारकडून सुद्धा वारे असे वाहत होते की युद्धजन्य परिस्थिती आहे, पाक व्याप्त काश्मीर घेतला जाईल असे सर्वत्र वातावरण राजकीय फायदा घेण्याच्या दृष्टिकोनातून अशा वार्ता पसरवल्या जात होत्या. परंतु मी एकटाही एक होतो. नागपूर, जळगाव, तरुण भारतच्या मुलाखतीत मी स्पष्ट सांगितलं होतं की हा हुतुतूचा खेळ आहे.
हे दिवाळीचे फटाके आहे. 25 तारखेला हे शांत होईल. कुठलीही युद्ध परिस्थिती नाही, कुठलंही अटक नाही. हा सगळा एक खेळ आहे असं मी बाकी सांगितलं असताना मला अनेकांनी याबाबत विचारणा केली होती आणि प्रत्यक्ष तरुण भारताच्या टीमने सुद्धा माझ्याबद्दल की हे कसं काय होईल गुरुजी, तुम्ही सांगता आहात एक आणि सगळं ज्योतिषी तुमच्या विपरीत सांगत आहे. परंतु मी म्हटलं मला जेवढं समजते तेवढं मी सांगितलेलं आहे आणि त्याचप्रमाणे 25 तारखेला हे दिवाळीसारखे फटाके बंद झाले आणि युद्ध बंद झालेले आहे. असो, भारताची आजही परिस्थिती आपण जर पाहायला गेली किंवा शांततावादीच राहणार आहे आणि युद्ध परिस्थितीला पेटवण्याचं किंवा हे कारण भारताकडून कदापि होणार नाही. असो, आजच्या कार्याला इथेच विराम देऊया. पुढची तेजीमंदी मी लवकरच जाहीर करतो. भविष्यवाणी मी देणारच आहे. ज्यांना यंत्रसिद्धी हवी असेल त्यांनी यंत्रसिद्धी मागून घ्यावी. मागची यंत्रसिद्धी संपल्या कारणाने पाठवू शकलेलो नाही. 6x7x11 पाकिट पाठवा. त्याच्यावर 25 रुपयाची पोस्टाची तिकीटे लावा आणि ते पाकिटावर आपला पत्ता लिहा. माझा पत्ता लिहू नका. याला कुठलीही दक्षिणा वगैरे लागत नाही, हे लक्षात घ्या. कुठलीही किंमत आम्ही घेत नाही. अभिमंत्रित करून देत असल्या कारणाने आपल्याला कुठलीही पूजापाठ करण्याची गरज नाही. काच फ्रेम सर्वांना दिसेल अशी लावावी. दिशेला महत्त्व नाही. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया. सोन्या चांदीच्या भावाविषयी मी सांगितलेलं आहे. आपण आपले प्रतिक्रिया जे काही मनोगत असेल ते माझ्या पत्त्यावर विश्व ज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र 425508 हा पिनकोड नंबर, मोबाईल नंबर 9850015558. आपण आपली प्रतिक्रिया लेखी स्वरूपात आपण द्यावी. माझे मार्गदर्शन आपल्याला आवडत असेल तर इतरांना हे व्हिडिओ हे मार्गदर्शन अवश्य शेअर करा. आपल्याला त्यातून पुण्याचा लाभ मिळेल, मला समाधान मिळेल. असो, आजच्या कार्याला समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.